मित्राला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलो तर तो म्हणतो, दर्द दिलों के कम हो जाते अगर सफरचंद के जगह गाय छाप ले आते. शिक्षक म्हणतात, मी तुझा जीव घेईन. याचं इंग्रजीत भाषांतर कर पप्पू. पप्पू म्हणतो, ते इंग्रजी गेलं उडत, तुम्ही हात तर लावून बघा. 2 वाघ झाडाखाली आरामात बसले होते. समोरून एक ससा जोरात पळून गेला. पहिला वाघ दचकून, आईला काय गेलं रे? दुसरा वाघ, काही नाही रे, फास्ट फूड होतं. पेशंट म्हणतो, डॉक्टर साहेब तुम्ही सांगितल्यापासून दारू पित नाही, फक्त कोणी आग्रह केला तरच घेतो. डॉक्टर, हे कोण तुमच्या बरोबर? पेशंट, ह्यालाच ठेवलाय आग्रह करायला. एक दारुडा लोळून गाणी म्हणत असतो, मग तो उलटा होऊन परत गायला सुरुवात करतो. शेजारून चाललेला एक माणूस म्हणतो, हे काय दारुड्या, कॅसेटची दुसरी बाजू लावली. संता खूप मोठमोठ्याने रडत असतो. बंता, काय झालं, का रडत आहेस संता? अरे काय करू, ज्या मुलीला विसरण्याचा प्रयत्न करतोय तिचं नावच आठवत नाही. किती सुंदर होते ते लहानपणीचे दिवस. फक्त 2 बोटे जोडली की दुस्तीला पुन्हा सुरुवात व्हायची. आता क्वार्टर पाजल्याशिवाय दुस्ती होतच नाही. माजले साले दुसरं काही नाही. एका चॅनेलवर एका कार्यक्रमात विचारलेला प्रश्न, मुलगी, माझं वय 18 वर्ष आहे, माझा रंग गोरा आहे, माझी त्वचा खूप मुलायम आणि नाजूक आहे, मी रात्री काय लावून झोपू? डॉक्टरांचा सल्ला, दाराची कडी. शाळेत इंग्लिशचे लेक्चर चालू असते. मास्तर, गण्या, इट केव्हा वापरतात? गण्या, घर बांधताना. लय चोपला मास्तरांनी. नोकर, साहेब मला केराच्या टोपलीत 100च्या 5 नोटा सापडल्या, ह्या घ्या. मालक, मीच फेकून दिल्या होत्या, नकली आहेत त्या. नोकर, म्हणूनच परत करीत आहे.